नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीत मधील स्वाध्याय 19.3 सोडवणार आहोत. सोडूया. पहिलाच प्रश्न, 3 किलोमीटर रस्त्याची एक लांबी आहे. समजा हा रस्ता आहे, 3 किलोमीटर लांबी आहे. टोटल 3 किलोमीटर आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर किती आहे? 10 मीटर. तर 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हे मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे, त्यामुळे आपण 3 किलोमीटरचे मीटर करू. 1 किलोमीटर म्हणजे काय? 1000 मीटर होतात. म्हणून 3 किलोमीटर बरोबर किती होतील? 3000 मीटर होतील. 3000 मीटर होतील. म्हणजे टोटल लांबी किती आहे? 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर होतील. दोन झाडामध्ये अंतर किती आहे? 10 मीटरचं. तर आपण किती झाडे लावू शकू? हे पहिलं झाड, येथे एक झाड येईल, येथे एक झाड, येथे झाड, येथे झाड, असे कंटिन्यू 3000 मीटरपर्यंत आपल्याला 10 मीटर अंतर सोडून झाडे लावायची आहेत. तर हे एकूण 3000 आणि भागिले 10 केलं आपण तर काय येईल? 300. म्हणजे या साईडला आपण किती झाडे लावणार? 300. आणि या साईडला किती लावणार? 300. परंतु या पॉईंटपासून आपण हा जर 0 पॉईंट घेतला आपण, तर हे एक झाड वाढेल, बरोबर आहे. हे एक झाड आणि हे एक झाड, म्हणजे यामध्ये 1 प्लस होईल. 301 आणि 301 होतील. कारण 0 पॉईंटचं पण झाड घ्यावं लागेल, कारण ह्या दोन झाडांमधील अंतर किती येणार आहे? 10 मीटरच होणार आहे. त्यामुळे हे 301 आणि हे 301 म्हणजे एकूण झाडे किती होतील? एका बाजूचे 301 आणि दुसऱ्या बाजूचे 301 म्हणजे 602 झाडे होतील. 301 अधिक 301 म्हणजे 602. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 2.7 डेकालिटर आणि 45 डेसिलिटर आहे. यांचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. म्हणजे 2.7 डेकालिटर येथे डेकालिटर आणि गुणोत्तर घ्यायचं आहे 45 डेसिलिटरचं. डेसिलिटर. आता गुणोत्तर घेण्यासाठी आपल्याला एकक समान पाहिजे. एकतर आपण डेकालिटरला डेसिलिटरमध्ये करायचं किंवा डेसिलिटरला डेकालिटरमध्ये करू. आपण डेकालिटरला डेसिलिटरमध्ये करू, कारण डिनोमिनेटरला म्हणजे छेदामध्ये डेसिलिटर आहे. तर आपण हे डेकालिटरचं आपण डेसिलिटर कन्वर्ट करू. आता 2.7 डेकालिटर आहेत. यापूर्वीच्या स्वाध्यायामध्ये आपण हा चार्ट कसा पाहतात हे पाहिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? 2.7 डेकालिटर आहेत. डेका येथे आहे. किती आहेत? 2.7. 2.7 डेका आहेत. आपल्याला काय करायचं आहे? डेसिलिटरमध्ये करायचं आहे. हे डेसी येथे आहे, म्हणजे 2.7 डेसीमध्ये करायचं आपल्याला. हे डेका आहेत, हे डेसीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर आपण उजवीकडे जात आहोत. 1-2 घरं उजवीकडे गेलो आहोत, म्हणून 100ने गुणाकार करावा लागेल आपल्याला. एका घरासाठी 10, दुसऱ्या घरासाठी 100. म्हणजे हे किती होतील? 2.7 गुणिले 100 म्हणजे 0.1 नंतर म्हणजे 270 येतील, बरोबर आहे. 270 डेसिलिटर होतील. तर आता आपण हे गुणोत्तर कसं येईल मग? 2.7 डेकालिटर म्हणजे काय होतील? 270 डेसिलिटर. आणि हे किती आहेत? 45 डेसिलिटर. आता हे दोन्ही पण डेसीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत, त्यामुळे गुणोत्तर घेता येईल. आपण 9ने डिवाईड करू. 9-5 45, 9-3 27 आणि 0, बरोबर आहे. तर हे काय होईल? 30/5 येईल. तर 5-1 5, 5-6 30 म्हणजे काय येईल? 6/1. गुणोत्तर लिहायचं तर आपण कसं लिहिणार? गुणोत्तर याप्रमाणे येईल, 6:1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. 1:6 नाही आहे, 6:1. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका शाळेतील 10 वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना प्रत्येकी 250 मिलीप्रमाणे किती लिटर दूध लागेल? वर्ग किती आहेत? एकूण वर्ग 10 आहेत. एकूण वर्ग 10 आहेत, बरोबर आहे. प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना म्हणजे 10 वर्गातील प्रत्येक वर्गातील 43 मुलं. मग 10 वर्गातील किती मुलं होतील? एकूण मुले किती होतील? 10 गुणिले 43. एका वर्गाचे 43 मुलं, तर 10 वर्गाचे 10 गुणिले 43 म्हणजे किती होतील? 430 मुले होतील, बरोबर आहे. 430 एकूण मुले होतील हे.
तर एका विद्यार्थ्याला 250 मिली दूध आहे, तर 430 मुलांना किती? म्हणजे काय करावं लागेल, 430 मुले गुणिले 250 म्हणजे एवढं मिली दूध लागेल आपल्याला. किती लागेल? 0 0 25 त्रिक 75 हातचे 7 25 चौक 100 आणि 7 म्हणजे 107 एवढं आपल्याला दूध लागेल. हे कशामध्ये आलेलं आहे? मिलीमध्ये आलेले आहे. आपल्याला कशाला विचारलेलं आहे? किती लिटर विचारलेले आहे. आपल्याला हे लिटरमध्ये कन्वर्ट करावे लागेल. लिटरमध्ये कन्वर्ट करायचे. 1,07,500 मिली तर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. तर आता टेबलमध्ये मिली आहेत. किती आहेत? 1,07,500. 1,07,500. आपल्याला काय करायचं आहे? लिटर येथे आहे, बरोबर आहे, आणि मिली येथे आहे. आपण आता डाव्या साईडला किती घर जाणार आहोत? हा पहिलं घर, हे दुसरं आणि तिसरं घर. आपण डाव्या साईडला जात असेल तर काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. म्हणजे ए आणि भागिले 1 2 3 घरं म्हणजे 10च्या तिसऱ्या पॉवरने भागायचं आहे, किंवा एकावर 3 शून्य म्हणजे 1000ने भागायचं आहे. तर एवढे काय होतील? लिटर होतील. हे मिली आहेत तर हे लिटर होतील. तर मग येथे काय करावं लागेल आपल्याला? 107,500 आणि भागिले 1000 करावे लागेल, बरोबर आहे. हा भागाकार घेऊ आपण. 0 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल झाले. उत्तर काय आलं? 1075 भागिले 10 राहील, बरोबर आहे. तर आता 10ने भागायचं म्हणजे एक पॉईंट येथे येईल, 107.5. हे काय येतील? लिटरमध्ये येतील. तर एकूण दूध किती लागेल आपल्याला? 107.5. 107.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? हे पहा, 50 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद. समजा ही आयताकृती बाग आहे. ही 50 मीटर लांब आहे आणि ही 30 मीटर रुंद आहे. तर प्रत्येक 2 मीटर अंतरावर एक एक खांब लावलेला आहे आपण. 2 मीटरवर एक एक खांब असे लावलेले आहेत आपण. तर किती खांब लागतील आपल्याला हे आपल्याला काउंट करायचे. पहा, आता ज्यावेळेस आपण रस्त्याच्या दुतर्फा झाडे पाहिली होती त्यावेळेस एक एक झाड वाढत होतं, बरोबर आहे, कारण 0 पॉईंटचं आपण एक झाड प्लस करत होतो. तर आता येथे हे जर झाड आपण या साईडला काउंट केलं तर या साईडला काउंट होणार नाही, किंवा या साईडला काउंट केलं ह्या कोपऱ्यावरची झाडे तर कोणत्या एका साईडलाच काउंट होतील ते. हे 50 मीटर अंतर आहे तर येथे खांब किती होतील? 25 होतील, कारण प्रत्येकामध्ये 2 मीटर अंतर आहे. हे 25 होतील, बरोबर आहे. हे किती आहे? 30 मीटर आहे तर येथे किती होतील? 15 खांब होतील, बरोबर आहे. येथे 15 खांब होतील, येथे 25 खांब होतील, येथे पण किती होतील? 25 खांब होतील, कारण हे अंतर किती आहे? 50. प्रत्येक 2 खांबामध्ये अंतर 2 मीटर आहे, त्यामुळे येथे पण 25 खांब होतील आणि येथे पण 15 खांब होतील, बरोबर आहे. तर एकूण खांब किती होतील मग? 25 दोन्ही 50, 25 25 15 15 सर्वांची बेरीज. 25 आणि 25 50, 50 आणि हे 30 म्हणजे 80. तर आपल्याला एकूण 80 खांब लागतील, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 30 लिटर आहे आणि 125 मिली आहे. लिटर आणि मिली आपल्याला एकाच एककामध्ये रूपांतर करावे लागेल. आपण लिटरला मिलीमध्ये रूपांतर करू. 30 लिटर आहेत. 30 लिटर म्हणजे किती मिली होतील? 1000ने आपल्याला गुणावे लागेल. तर हे काय होतील? मिली होतील, बरोबर आहे. म्हणजे किती होतील? 30,000. हे 30,000 मिली होतील. 30 लिटर म्हणजे 30,000 मिलीलिटर. तर आता आपल्याला 125 मिलीची एक बॉटल आहे, तर किती बाटल्या होतील? एकूण औषध किती होते? 30,000 मिलीलिटर. तर एका बाटलीमध्ये 125 मिलीलिटर औषध भरायचं आहे, तर म्हणजे 30,000ला आपल्याला 125ने भागावे लागेल. म्हणजे एवढ्या बॉटल लागतील आपल्याला. 30,000 मिलीलिटर औषध बॉटलमध्ये भरण्यासाठी आपल्याला 125ने भागावे लागेल. उत्तर येईल तेवढ्या बॉटल आपल्याला लागतील. 25ने भाग देऊ आपण.
25 5 125, 25 1 25, 5 राहतील, 25 2 50, हे 2 0, 5ने भाग देऊ, 5 1 5, 5 2 10, येथे 2 राहतील, 5 चौक 20, 0, 240 बॉटल लागतील आपल्याला. तर पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापलेली आहे, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल? हे पहा, इथे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे आणि डेसिमीटरमध्ये तुकड्याची लांबी विचारलेली आहे. त्यामुळे आपण हे जे मीटरमध्ये दिलेलं आहे त्याचं रूपांतर आपण डेसिमीटरमध्ये करू. म्हणजे 720 मीटर आहेत, 720 मीटर, तर याचे डेसिमीटर किती होतील पाहू आपण. मीटर आहेत, किती आहेत? 720. आपल्याला डेसिमीटर करायचे आहेत. पुढचं एकच घर आहे, म्हणजे आपण काय करणार, या साईडला जात आहोत आपण उजवीकडे, म्हणजे 720ला फक्त 10ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय होतील? 7200 होतील. बरोबर आहे. मीटरचे डेसिमीटरमध्ये कन्वर्ट होतील, 7200 होतील. म्हणजे 7200 हे काय होतील? डेसिमीटर होतील. डेसिमीटर. आता पहा, एवढ्या लांबीची दोरी आहे, त्याचे 7 ठिकाणी कापलेली आहे. 7 ठिकाणी पहा, एक दोरी आहे, आपण जर एका ठिकाणी कट केली तर 2 तुकडे तयार होतात. म्हणजे एकाच ठिकाणी कट केली तर 2 तुकडे झाले. जर आपण ह्या दोरीला 2 ठिकाणी कट केलं, समजा हा एक पॉईंट आहे दोरीचा आणि हा एक लास्ट पॉईंट आहे, आपण 2 ठिकाणी असे कट केले तर तुकडे किती होतात? 1 2 3 तुकडे होतात. जर आपण ही दोरी 1 2 3 ठिकाणी कट केली तर तुकडे किती होतात? हा एक, हा 4 तुकडे होतात. म्हणजे एक तुकडा जास्त होतोय. येथे किती आपण 7 ठिकाणी कापलेले आहे. याचा अर्थ काय होईल? त्याचे 8 तुकडे होतील. 8 तुकडे होतील म्हणजे आपल्याला 8ने भागावे लागेल 7200ला. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती हे आपल्याला काढता येईल. 8ने जर भागितलं आपण, 8 9 72 0 0, उत्तर काय येईल? 900. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? 900 डेसिमीटर असेल. डेसिमीटर, 900 डेसिमीटर लांबी असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.